महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमान. पानसरे सर आपल्यात नाहीत. ही आभाळा एवढी माणसं ज्यांना बघत आम्ही लहानाचे मोठे झालो, वाचत ऐकत, त्यांना श्रद्धांजली आणि हे असले पोकळ शब्द वापरण्यात काही अर्थ नाहीये सध्याच्या काळामध्ये. सध्या कुठल्याही शब्दाला काही अर्थ उरलाय असं वाटत नाही अशा काळात आपण जगतो. त्यामुळे मी उगाचच असं काही म्हणणार नाही, पण एवढं नक्की म्हणेन की ही अशी व्यासपीठं, ह्या अशा चर्चा आणि ह्या अशा संवादांमधून आपण त्यांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि तो आमच्या पिढीकडून देखील आम्ही करत राहू असा शब्द मी आज त्या सर्वांनाच देतो. तीच मला वाटतं आमची श्रद्धांजली. आपल्याकडे जनतेचे प्रश्न, आंदोलन हा सगळा विषय साधारण केस पिकल्यानंतरच कळतो असा एक समज आहे आणि तेव्हाच त्याच्यावर बोलायचं असतं. अशा वेळी माझ्यासारखे तरुण, अजूनही गोष्टी शिकणारा, समजू पाहणाऱ्या मुलाला तुम्ही इथे बोलवलं. श्रमिक प्रतिष्ठान आणि आपण सर्वांचे खूप आभार. आजच्या या आपल्या चर्चेचा विषय आहे, म्हणजे ह्या पूर्ण व्याख्यानमालेचा जो बीज विषय आहे, जन आंदोलन आणि सत्तांतर. मी काही फरडा वक्ता नाहीये आणि हे ते ठिकाणही नाहीये. ही चर्चा करण्याची जागा आहे, ही आपले मुद्दे, आपलं म्हणणं डॉक्युमेंट करून ठेवण्याची जागा आहे आणि त्या पद्धतीने मी याची मांडणी करणार आहे. टाळ्यांची वाक्य घेण्याची माझी इच्छाही नाही, त्यामुळे ऑकवर्ड याच्यात तुम्ही ते करायलाही जाऊ नका. जन आंदोलन ह्या शब्दापासूनच मला या चर्चेची सुरुवात करायची आहे. माझा आवाज येतोय का व्यवस्थित मागपर्यंत? जन आंदोलन हे दोन अतिशय महत्वाचे शब्द आहेत, जे आपल्या लोकशाहीच्या, आपल्या संविधानाच्या, आपल्या सार्वभौमत्वाच्या मुळाशी असलेले सगळ्यात महत्वाचे पिलर्स आहेत. आता पिलर्स ऑफ डेमोक्रेसी म्हणून जे काही आपण रोज बघतोय आणि त्यांचा जो काही एकंदरीत सौंदर्यपूर्ण ढासळणं त्याचं जे काही चालू आहे, त्या ह्याच्यात मला असं वाटतं ह्या दोन शब्दांनी लोकशाही तगवून धरायला हवी. त्यातला पहिला शब्द जन. तुम्ही, आम्ही, मी, आपण सगळेच. पण ज्यावेळी आपण जन म्हणतो त्यावेळी झारखंडच्या जंगलात आत्ता 6-6:30 वाजलेत, 6:45 वाजलेत, कुठल्या तरी जंगलातून लाकूड गोळा करून एखादी बाई घरी आली असेल, ती चूल पेटवत असेल. खाली दक्षिणेत कुठल्या तरी फेरी बोट मध्ये एखादा विद्यार्थी असेल, तर त्याचं कॉलेज आटपून दिवसभराची त्याची स्वप्न सोबत घेऊन घराकडे निघाला असेल. दुर्दैवाने घरी जाऊन बिग बॉस बघेल. हिमालयाच्या थंडीत एखादा बौद्ध भिक्षू असेल, जो जप करत असेल, मंत्र जाप करत असेल, काय त्याची साधना करत असेल. एखादी शिक्षिका जी आता तिचं सगळं दिवसभराचं काम आटपून घरी जाऊन आता कुठली भाजी करायची, किती वाजता चिरायला घ्यायचं, किती वाजता फोडणी टाकायची, या विवंचनेत असेल. असे आपण सगळेजण म्हणजे जन, आणि आपल्यानी हा देश बनतो. ही ओळख, ही जाणीव सतत करून द्यावी असा हा काळ. आपल्या संविधानाची सुरुवात ज्या 3 शब्दांनी होते, वी द पीपल, जन, हाच मला असं वाटतं आत्ताच्या काळात आपल्या लोकशाहीला, या सार्वभौम प्रजासत्ताकाला टिकवू शकणारा एक महत्वाचा स्तंभ आहे. आणि दुसरा स्तंभ म्हणजे आंदोलन. आपण आंदोलन म्हटलं की आपल्याला फक्त घोषणा, मोर्चे हेच आठवतं. खरं तर आंदोलन या शब्दाच्या थोडं मुळाशी गेलं तर सतत दोलायमान असलेलं, सतत मूव्ह होत असलेलं, समथिंग दॅट मूव्स, सतत पुढे जाणारं, मार्गक्रमण करणारं असं काहीतरी म्हणजे आंदोलन. असे मी त्याची सोपी व्याख्या करतो. कारण आता झालंय असं की एक सामान्य जनता ज्याला कशाशीच काही पडलेलं नाही आणि एक ऍक्टिव्हिस्ट ज्यांना सगळ्याच सगळं पडलंय, अशा 2 विचित्र विभागणीमध्ये आपला समाज, आपला देश वाटला गेलेला. अशा वेळी मला असं वाटतं की आंदोलन हे फक्त मोर्चांविषयी, निषेधाविषयी नसतं. आपण आत्ता जिथे आहोत त्याच्यापेक्षा बेटर आपल्याला व्हायचंय, आपण जे आज आहोत त्याच्यापेक्षा चांगलं आपल्याला व्हायचंय, याच्याकडे करत असलेला प्रवास म्हणजे आंदोलन. तो प्रवास एक समाज म्हणून आपला चालू आहे का, कसा चालू आहे, कोणत्या दिशेने चालू आहे, ह्याच्यावर विचार करणं म्हणजे आंदोलनावर विचार करणं. आणि जन आंदोलन हे 2 शब्द इतिहासाच्या एखाद्या टप्प्यावर असे एकत्र येतात आणि त्याच्यातून जन आंदोलन नावाचा एक सर्व शक्तिशाली शब्द तयार होतो. The people that moves, the nation that moves, the society that doesn't stop,
आणि जनआंदोलन हे काही कुठल्या एलिट क्लासच्या कुठल्या तरी लिव्हिंग रूम मध्ये चर्चा करण्याचं किंवा फक्त मीडिया कॉन्क्लेव्ह मध्ये बोलण्याचा विषय नाहीये. ज्यावेळी आपण रस्त्यावर जाताना एखादा माणूस एखाद्या ट्रॅफिक पोलिसाशी हुज्जत घालताना दिसतो, त्याची चूक नसताना जर त्याला थांबवलं असेल, एखादी बाई आपल्या मनरेगा नाही आता काय ते पूज्य बापूजी योजनेचे पैसे मिळत नाही म्हणून तहसीलदार कार्यालयात भांडत असते. छोट्या ठिकाणी ही आंदोलनं चालू असतात आणि ही अशी आंदोलनच या देशाला, अशा देशांना, अशा सार्वभौम अशा समाजाला जिवंत ठेवण्याचं काम करतात. आणि म्हणून आंदोलित समाज, आंदोलन करू शकणारा समाज, कुठेतरी निश्चित दिशेने जाऊ शकणारा समाज हा मग फक्त पाकिस्तानलाच नाही तर चीनला सुद्धा डोळे दाखवण्याची ताकद ठेवून असतो आणि असावं अशी अपेक्षा असते. तो समाज आपण आज आहोत का? मी ह्या सर्व माझ्या चर्चेचा विषय तुम्हाला माहिती आहे. इट इज नो मोर सिक्रेट की मी कशाविषयी बोलणार आहे. पण त्या सगळ्याच्या मुळाशी, आपल्या उत्क्रांतीच्या मुळाशी असलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट मला असं आहे ती म्हणजे प्रश्न. माणसाला प्रश्न पडतात आणि मग तिथून आपला हा प्रवास, आपलं हे आंदोलन सुरू होतं. प्रश्न कुठलेही असू शकतात. देवीच्या कोपाने आजार होत नाही, मग तो कशाने होतो हा प्रश्न, आणि मग त्या प्रश्नाला मिळालेलं उत्तर म्हणजे त्याची लस. असे खूप सारे प्रश्न. आम्ही उगवलेली नीळ, आम्ही दिवस रात्र मेहनत करून उगवलेली नीळ तुम्ही विकून गब्बर होता, हे असं का? ब्रिटिशांना असं विचारलेला हा प्रश्न. आम्ही खितपत का पडतो हा तो प्रश्न. ऊन जाऊन पाऊस का येतो, दिवस जाऊन रात्र का येते, असे असंख्य प्रश्न. आणि या प्रश्नांनीच माणसाची उत्क्रांती होत गेली आहे. तसाच एक प्रश्न, ज्या प्रश्नावर मी आज बोलणार आहे. आपल्या हाताने विकसनशील अशा या देशामध्ये चांगले हुशार विद्यार्थी नागरिक घडावेत म्हणून शाळा उभारणारा, आपल्या पूर्ण कौशल्याचा वापर करून त्या गावांच्या, विस्थापित झालेल्या गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी स्मार्ट असे ग्लेशियर्स, आर्टिफिशियल ग्लेशियर्स उभा करणारा, आपल्या आर्मीच्या जवानांसाठी गरम राहतील थंडीतही असे तंबू बनवणारा, आणि ज्याचं कॅरेक्टर एका फिल्म मध्ये बघून अख्ख्या देशांनी स्वतःला ऑल इज वेल असं समजावलं, असा एक वैज्ञानिक आत्ता या क्षणाला कुठल्याही स्पष्टीकरणाशिवाय एका जेलमध्ये आहे. असं का? हा मला पडलेला प्रश्न. त्या प्रश्नाची सुरुवात मला ह्या आंदोलनाच्या एका व्हिज्युअलनी करावीशी वाटते. विचार करा, आज मी कालपासून कोल्हापुरात आहे. मी गोव्यात राहतो. कोल्हापूर माझ्यासाठी फारच थंड आहे. मी आता सुद्धा हे असं घालून सगळं आलोय, मला ते थंड होतं. विचार करा, मायनस टेम्परेचर मध्ये एक माणूस अंगावर घेऊन शांतपणे, कुठलाही आरडाओरडा न करता, मोठ्याने घोषणा, मला नाही वाटत त्यांना मोठ्याने घोषणा देताही येत असतील, त्यांच्या स्वभावाचाही तो भाग नाही कदाचित, उपोषणाला बसला होता. पहिल्यांदा लाक्षणिक केलं 5 दिवसाचं, मग अजून केलं. हाड गोठवणारी थंडी. आणि हे व्हिज्युअल्स आपण बघितलेत. मला असं वाटतं हे काही नवीन नाही आपल्याला. आपण सगळ्यांनी हे बघितलेत, सोशल मीडियावर बघितलेत, सगळीकडे बघितलेत. आणि प्रॉब्लेम तोच आहे की हे सगळे व्हिडिओज आपण बघून एक जनता म्हणून आपल्याला काहीच वाटत नाही का? हा तो प्रश्न. हा माणूस जो त्या कडाक्याच्या थंडीत स्वतःची जमीन, स्वतःच्या नद्या आणि तुमचा अख्खा देश वाचवण्यासाठी लढतोय, तो आज राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे म्हणून तुरुंगाच्या आत डांबला जातो. असं का? हा प्रश्न विचारणं हे सुद्धा एक आंदोलन आहे. तो प्रश्न मला आज इथे विचारायचा आहे. तो आपल्याला सर्वांना, एकमेकांना आणि व्यवस्थेला विचारत राहावं लागेल. ज्या देशाचा जन्मच मुळात जन आंदोलनातून झाला, आपला देश मुळात जन्मालाच आला तो आंदोलनातून. भारत छोडो आंदोलनाच्या पण कहाण्या ऐकतो. आपल्याला अजूनही ब्रिटिशांचा लढा म्हटला की अंगावर स्फुरण चढतं, आणि आपल्यालाच, ह्याच देशाला, ह्याच त्या मानवी समूहाला की ज्याचा जन्मच आंदोलनातून झालाय, त्या देशाला, त्या देशापेक्षाही त्या समाजाला, तिथल्या व्यक्तींना आंदोलनाची ऍलर्जी आली आहे का? ही परिस्थिती, अशा परिस्थितीपर्यंत आपण का आलो? आणि म्हणून मी आजची सुरुवात ह्या मॉरल ऍब्सर्डिटीने करणार आहे. ऍब्सर्डिटी म्हणजे आपल्याकडे मॉरल
एक वैचारिक, एक नैतिक विवंचना एक समाज म्हणून तयार झाली आहे. आज तुम्ही या देशाचा काय जगातली चौथी, पाचवी, तिसरी, दुसरी, रोज सकाळी बदलते आपल्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती, पण जी कुठली अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेच्या कुठल्याही टेरेनचा विचार करा. टेरेन म्हणजे भौतिकदृष्ट्या कुठलाही वाळवंट घ्या, नद्या घ्या, डोंगर घ्या, जंगल घ्या, तिकडे हसदेव घ्या, इकडे सूर्जागड घ्या, असा एक भूभाग आता या देशामध्ये नाहीये जिथे तिथली लोक तो वाचवण्यासाठी आंदोलन करत नाहीये. तुम्ही जाऊन गुगल करा ही गोष्ट. आता खूप लांबलचक होईल म्हणून आम्ही यादी काढली होती त्या दिवशी. असा कुठलाही समाजाचा गट नाहीये, समाजाचा वर्ग नाहीये या देशामधला की जो आता त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत नाही. तुम्ही डॉक्टर्स घ्या, तुम्ही वकील घ्या, तुम्ही विद्यार्थी घ्या, तुम्ही शिक्षक घ्या, तुम्ही आशा सेविका घ्या, प्रत्येक जण प्रत्येक भागातून प्रत्येक आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी प्रश्न विचारतोय, आंदोलन करतोय. पण असं सगळं असताना ही सगळी आंदोलन ही त्या त्या लोकांचे तिथले तिथले प्रश्न म्हणूनच उरतायत. हा आपल्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न. दिल्लीत विद्यार्थ्यांनी AQI वरून आंदोलन केलं, एअर क्वालिटी इंडेक्स. स्वच्छ हवा मिळावी यासाठी या देशात आंदोलन होत आहे. आपल्याला लाज वाटली पाहिजे नागरिक म्हणून आणि राज्यकर्ते म्हणून सुद्धा. त्यांना ज्या देशात स्वच्छ पाण्यासाठी आमच्या नद्या तुम्ही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट सारख्या भयंकर प्रकारांमधून खराब करू नका, संपवू नका, बुजवू नका. आमची झाडं तुम्ही तपोवन असेल, इथे असेल, तिथे असेल. आज आत्ता आपण हे बोलत असताना तुम्हाला सांगतो मी, अंदमानमध्ये रोज आजकाल टूर काढल्या जातात तिथलं ते सेल दाखवायला आणि ते सगळं करण्यासाठी, त्या अंदमानमध्ये आता 1 कोटी झाडं तोडली जात आहेत. आणि ही अजिबात भविष्यातील आत्ता चालू आहे हे काम. मी तुमच्याशी बोलत असताना त्यातलं एक एक झाड पडतंय. 1 कोटी झाडं कशाला म्हणतात? हा मूर्खपणा आहे असं सांगितलं तर आपल्याला देशद्रोही ठरवलं जातं असं का? तिसरीतल्या मुलाला विचाराल तरी तो सांगेल. माझी एवढीशी मुलगी आहे ती सुद्धा मला सांगते, बाबा झाडाला 2 दिवस पाणी नाही दिलं, झाडं खूप कशी मलून दिसतात. त्यांनाही कळतं झाड कसं जगतं, झाड आपल्याला कसं जगवतं. 1 कोटी झाडं एका वेळी तोडली जात असताना आपल्याला कळत नाही का? आणि हे असं सगळं चालू असताना आपल्याला राग येत नाहीये का? आपल्याला एकत्रितरित्या राग येत नाहीये का? आपल्याला एकत्रितरित्या याचं वाईट वाटत नाही का? आपल्याला म्हणजे फक्त इथे बसलेल्या लोकांना नाही, मला वाटतं हे रेकॉर्ड होत असेल आणि हे जर नोंदवून ठेवलं जात असेल तर मला या काळाचं हे म्हणणं म्हणून पुन्हा पुन्हा नोंदवून ठेवावं असं वाटतं की आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपल्याला याचं एकत्रितदृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, कलेक्टिव्ह कॉन्शियस म्हणून आपल्याला काहीच वाटेन असं झालं. आता आपण साधारण असे आहोत की लोकशाहीचं पतन नेटफ्लिक्सवर चालू आहे किंवा ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न मंगळ ग्रहावरचा आहे. अशा सुखनैव अशा परिस्थितीत आपण जगत असतो. हे रोज आपल्या बरोबर होतंय. रोज आज मला असं वाटतं दिल्लीमध्ये 11,000 मुलं आणि महिला या श्वासाच्या विकारांनी त्रस्त आहेत. आज सकाळी, परवा सकाळी 753 AQI होता या देशाच्या राजधानीचा. ही मी सगळी तुम्हाला सांगतोय, ही या देशाची आत्ताची सत्य परिस्थिती आहे. आणि हा तो बॅकड्रॉप आहे ज्या बॅकड्रॉपवर हा एक वैज्ञानिक, एक शिक्षक, एक सामाजिक कार्यकर्ता आंदोलन करायला बसतो. आंदोलन शांततापूर्ण मार्गाने करतो. मग त्याच्यानंतर दिल्लीपर्यंत चालत जातो, तिथल्या लोकांना घेऊन शांतताप्रिय, अजिबात एकदाही. आणि मग ते हिंसक होतं एका पॉइंटला आणि त्यानंतर त्याला अटक केली होती. एक काळ होता जोपर्यंत आपण जमीन स्क्वेअर फुटामध्ये मोजत होतो, आता आपण खाली खणत खणत मोजायला लागलोय जमीन. आपल्याला फक्त एवढं कळायचं की एवढ्या हा चराईचा भाग आहे, इथे गुरं चरतात, पण त्याच्या खाली किती खनिज आहेत हे आपल्याला नाही कळत, ते अदानीला कळतं. तसं झालं तर ती आमची चराईची जागा जाता कामा नये एवढी त्यांची मागणी आहे. मला नाही वाटत या मागणीत काही चुकीचं आहे. त्यांना तिसरी मागणी स्थानिक नोकऱ्यांमध्ये संरक्षण. आत्ता ऑलरेडी असं झालेलं आहे की लडाखमध्ये जो काही टुरिझम आहे, जे काय आहे, तिथे जास्तीत जास्त बाहेरची मंडळी येऊन नोकऱ्या करतायत. तो एक असा भूभाग आहे की ज्या भूभागामध्ये सर्व्हाइव्ह करणंच कठीण आहे. तिथे त्या लोकांची गरज तुम्हाला असते, पण ती सिक्युरिटी त्यांना मागावी लागते. आणि चौथी मागणी स्वतंत्र लोकसेवा आयोग.
की आम्हाला आमचा स्वतंत्र लोकसेवा आयोग असावा की ज्याच्यातून आमच्या इथली माणसं, साधी गोष्ट आहे की मला कोल्हापूरविषयी चर्चा करायला, कोल्हापूरमध्ये काम करायला कोल्हापुरातल्या माणसाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे, ह्याच्यात काय चुकीचं आहे? मला माहिती आहे ना माझ्या इथलं हे काय आहे, माझ्या इथली गरज काय आहे, माझ्याकडे इथली परिस्थिती काय आहे. पुण्यात आणि कोल्हापूरमध्ये एकादशीला काल फरक पूर्ण भरलेलं होतं. कोल्हापुरात, पुण्यात नसतं. फरक आहे संस्कृतीमधला, लोकांमधला, त्यांच्या आवडीनिवडींमधला. पण ह्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. आता बोलूया सगळ्यात महत्त्वाच्या आणि सगळ्यात धोकादायक गोष्टीविषयी, आणि दॅट इज एन्व्हायरमेंटल क्रायसिस, पर्यावरणीय संकट जे ते सतत अंडरलाईन करतायत आणि जो आपल्याशी थेट संबंधित असा विषय आहे. मला हे समजू शकतं की आपल्याला काही वाटत नाही, त्यांना नोकऱ्या मिळत न मिळत, मला माझी टिकेल की नाही याची खात्री नाही आहे सध्या, त्यांचा कुठं मी विचार करू. पण ग्लेशियर्स ज्यांना आपण म्हणतो, साठलेलं पाणी हिमालयातलं, एक तर मुळात लडाख हा इकोलॉजिकली सगळ्यात सेन्सिटिव्ह असा भाग आहे. म्हणजे तिथे आज एक रस्ता खणला तर पुढची अनेक वर्ष तिथे भूस्खलन होत राहील. आणि फक्त तिथेच नाही, तिथून ते खाली त्याचा, हे अनेकदा सगळ्या वैज्ञानिकांनी सांगून झालं की हिमालय हा तसा तरुण भूभाग आहे, त्याची तेवढी कॅपॅसिटी नाही आहे. पण आपल्याला विकास म्हणजे फक्त बोगदे, रस्ता, डांबर, इथून तिथे एवढ्या मिनिटात, तिथून तिथे तेवढ्या सेकंदात, कुणाला कशासाठी जायचंय हा पुन्हा प्रश्नच आहे. काल मी बघितलं, आता इथून पुढे माझघरातून हॉलमध्ये तुम्हाला 3 सेकंदात जाता येणार, खाली नितीन गडकरी लिहिलेला. कशाला जायचंय तुम्हाला? आणि बरं ते जाताना तुम्ही काय करताय? सोनम वांगचूक असं म्हणतात की 70% जास्त वेगाने ग्लेशियर वितळत आहेत. गावाच्या गावं आता तिथली ओसाड पडतायत, गावं सोडून लोक खाली खाली येत आहेत. तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे, लडाख हा एक बेडरूम नाही आहे तुमच्या घरासाठी जो त्याचा दरवाजा बंद केला की तुम्ही वेगळे राहू शकाल. ते ज्यावेळी वितळत वितळत खाली येईल ना, त्यावेळी तुमच्या सगळ्या नद्या तशाच त्याला रिॲक्ट करतील. केरळचा पूर आलेला त्यावेळी मला असं वाटतं माधव गाडगीळ म्हणाले होते, केरळ आज जात्यात आहे तर महाराष्ट्र उद्या सुपात आहे. ह्या आत्ताच्या अतिवृष्टीमध्ये आपण बघितलं त्याचा अर्थ काय होता तो. आणि हे प्रत्येक भूभागाविषयी आहे. लडाख आज जर जात्यात आहे तर उद्या आपण सुपात आहोत. ह्या अजस्त्र अशा आपल्या ह्या शहरीकरणाच्या भूक जी काही आहे ती भागवण्यासाठी जो काही आपल्याला एक बेसिक सपोर्ट लागतो ना, हे भूभाग देतात आजही आपल्याला. मुंबईत संजय गांधी नॅशनल पार्क देत आहे, इकडे हसदेवची जंगलं देत आहे, इथे गडचिरोलीची जंगलं देत आहे, तिथे लडाख देत आहे. आणि ह्याच सगळ्यांना त्याच्यासाठी लढावं लागतंय. लोकांना फक्त लडाख म्हटलं की पर्वत आणि तिथले काय मॉनेस्ट्रीज आणि हेच कळतं. ते पुण्यात कोथरूडमध्ये सुद्धा त्या गाड्यांना ते ओम मणी पद्मनाभचं हे लावून फिरतात कूल दिसण्यासाठी, आणि मग नंतर जाऊन म्हणतात लडाखच्या लोकांना माहितीच नाही त्यांच्यासाठी, त्यांच्या भल्यासाठी काय चाललंय ते. लडाखमध्ये टुरिझम हा आत्ता एकमेव हे असला तरी सुद्धा ते टुरिझम त्यांच्यासाठी घातक आहे हे ते सारखं सांगतायत. एका कमी स्पॅन ऑफ टाईममध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या तिपटीने लोक तिथे येतात. आणि तिथे येणारे हे आपले जागतिक दर्जावर, जागतिक स्तरावर नावाजले गेलेले भारतीय पर्यटक आहेत. ते तिथे येऊन काय करत असतील हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यांचं म्हणणं ते आहे की आम्हाला हे प्रोटेक्ट करू द्या, आम्हाला हे आमच्या पद्धतीने चालू द्या, आमच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आमची माणसं असू द्या. विधिमंडळ म्हणजे ते. आत्ता लडाख पूर्ण दिल्ली चालवतं. तिथे मोठमोठ्या खाणी येत आहेत आणि हे त्यांना माहिती आहे की त्या खाणींसाठी हे सगळं चालू आहे. उद्या जर तशा खाणी आल्या, उद्या जर तिथे त्या भेगा पडल्या, जोशीमठ नावाच्या गावाचं काय झालं आपण सगळ्यांनी बघितलं उत्तराखंडच्या. मला वाटतं दरवर्षी उत्तरेतला एक भूभाग आपण असं बघतोय जो पूर्णपणे निस्तनाभूत होतोय पर्यावरणीय समस्यांमुळे. ढगफुटीमुळे असेल, भूस्खलनामुळे असेल, हिमस्खलनामुळे असेल. हे घडू नये यासाठी ही माणसं आंदोलन करतात. मला हे एवढ्यासाठी सांगायचं आहे की लडाखचा प्रश्न हा फक्त लडाखचा प्रश्न नाही आहे. एका मुलाखतीत सोनम वांगचूक म्हणाले होते की लडाखचा माणूस हा 5 लिटर पाण्यामध्ये एक अख्खा दिवस काढू शकतो. आपल्याला साधारण ॲव्हरेज 250 लिटर दिवसाला पाणी लागतं. अशा भूभागातली लोक तुम्हाला सांगतात की पाणी नाही आमच्याकडे, विचार करा. जी मुळातच 5 लिटर पाण्यामध्ये दिवस काढू शकतात ते म्हणतात की आम्हाला आमच्या गरजेपुरतं पाणी नाहीये म्हणून आम्हाला आमची गावं सोडून निघून जावं लागतंय. लडाखविषयी खूप सारे व्हिडिओज युट्यूबवर आहेत. न्यूज चॅनलवाल्यांना थोडं बाजूला ठेवून बघा, तुम्हाला कळेल त्यांची वेदना काय आहे ती. पुढे काही लाखांचं, मला वाटतं 3-3.5 लाखांची 3 लाखाची लोकसंख्या. तिथे आता खाणी येणार आहे,
तिथे आता रिसॉर्ट्स येणार आहेत आणि त्यांना ते नको आहे. आणि त्यांना ते का नको आहे ह्याचं एकमेव कारण, ज्या गोष्टीसाठी भारतातलं सगळ्यात मोठं जनआंदोलन उभं राहण्याची आज गरज आहे, दॅट इज कॉमन सेन्स. जो आपण समाज, राष्ट्र, सत्ता सगळे मिळून कलेक्टिव्हली घालवून बसलो आहोत. कॉमन सेन्स म्हणतात त्याला. ह्याला अभ्यासाची गरज नसते. 70% वेगाने जर ग्लेशियर वितळत आहेत तर ते पाणी कुठे येणार आहे ह्याच्यासाठी कॉमन सेन्स लागतो. भूगोलाच्या तासालाही जायची गरज नसते. रोज आपल्या गावागावांमध्ये, शहरांमध्ये नद्या आतमध्ये शहरांमध्ये घुसून नद्या बेधुंदपणे शहरं बेचिराग करतायत. हे आपण बघतोय उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत. केरळमध्ये घडलं, बिहारमध्ये घडलं, आसाममध्ये घडलं, महाराष्ट्रात घडलं. जिथे तिथे घडतंय तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की लडाखचा वितळणारा बर्फ हा लडाखचा प्रॉब्लेम आहे, आपला नाही. लडाखच्या थोडं खाली आलं तर दिल्लीमध्ये अशी हवा आहे. परवा मी एक बातमी वाचली, मला वाटतं पुण्यातली 6 महिन्याच्या बाळाच्या फुफ्फुसामध्ये सिमेंटचे पार्टिकल्स सापडले. ही अशी हवा आपण आज श्वास म्हणून आपल्या मुलांना ऑफर करतोय. आणि त्या हवेसाठी लढणारा जो कार्यकर्ता आहे त्याचं नाव आहे सोनम वांगचुक आणि तो आत्ता राष्ट्रीय सुरक्षा. मी पुन्हा पुन्हा हे का सांगतोय, आपल्याला हे कळलं पाहिजे. ही फक्त बातमी नाहीये. आपल्यासाठी आता आपण अशा पद्धतीने कंडिशन झालेलो आहोत की आपल्यासाठी सगळ्याच फक्त बातम्या झालेल्या आहेत. उमर खालिद आपल्यासाठी बातमी आहे, सोनम वांगचुक आपल्यासाठी बातमी आहे, संजीव भट आपल्यासाठी बातमी आहे. हे सगळे बातम्या आहेत आपल्यासाठी. ती बातमी बघितल्यानंतर जेवताना दोनच्या ऐवजी 3रा गुलाबजामुन खाताना आपल्याला लाज वाटत नाही देश म्हणून. ही फॅक्ट आहे. या देशाला, तुमच्या मुलाबाळांना वाचवण्यासाठी जी लोक तिथे मरत आहेत ती लोक तिथे असताना आपल्याकडे फार पूर्वी, मला वाटतं 1-0 मी नावाच्या पुस्तकात पुलंनी लिहिलं होतं की असा देश जिथे लष्कराच्या तिथे युद्ध परिस्थितीमध्ये लग्नाच्या जेवणावळ्या ज्या देशात उठतात त्या देशाचं काय भविष्य असणार. अजूनही आपण तसाच देश आहोत, अजून वाईट होत चाललोय त्या बाबतीत. दिल्लीमध्ये 11,000 मुलं ऍडमिट असताना दिल्लीचे चीफ मिनिस्टर एक फुटबॉल प्लेअर बरोबर सेल्फी काढण्यात बिझी होतात. हे आपल्या प्रायोरिटीज आहेत. आणि मी तुम्हाला परत एकदा सांगतो की ही जी कोणी माणसं आहेत की ह्या सगळ्याला ऑपरेट करणारी, त्यांच्यासाठी हे खूप सोपं आहे. कोणत्याही क्षणी हा देश सोडून जिथे चांगली हवा आहे तिथे त्यांच्या मुलांना शिफ्ट करणं. रादर त्यांनी ते केलंय. तुम्ही काय करणार आहात? बरं, तुम्हीही कराल एक वेळ, पण हा देश म्हणजे फक्त तुम्ही नाही ना, वी द पीपल. परवाच्या त्या आर्टिकलमध्ये मी वाचलं की पुण्यात तुमच्या घरात तुम्ही एअर प्युरिफायर आणताय. मी आज एक व्हिडिओ बघितला की तो AQI वरती व्हिडिओ बनवतो इंस्टाग्रामवरती लोकांना अवेअर करण्यासाठी. त्याला परवा एका एअर प्युरिफाय कंपनीने कॉन्टॅक्ट केला, आमची ऍड करा म्हणून. हे मूर्ख असणं पण मी समजू शकतो, पण त्याचा अभिमान असणं, देश म्हणून, समाज म्हणून एकत्रितरित्या. आणि अशा वेळी आपल्याला हे दाखवून देणारे जे लोक आहेत त्यांच्यापैकी एक आहेत सोनम वांगचुक. आणि त्याच्यापैकी एक प्रश्न आहे लडाखचा प्रश्न. जे ते मागतायत ह्या काही क्रांतिकारी मागण्या नाही आहेत फार मोठ्या. काही मोठं फार ते असं काही जगावेगळं मागतं असं नाही. बेसिक हक्क आहे. पण पुन्हा प्रश्न तोच येतो, वी द पीपल म्हणताना नक्की कुणाच्या हक्कांचं आज इथे रक्षण जास्त होत आहे? माझ्या जमिनीत तुम्ही खाण खणू नका हे म्हणणारा जेलमध्ये आहे, आणि मी म्हणेन तिथे खाण खणीन हे म्हणणारा इथल्या पॉवर कॉरिडॉर्समध्ये राजरोसपणे बिंदास्तपणे फिरतोय. हे समजायला एकच गोष्ट आपल्याला हवी आहे, कॉमन सेन्स, की हे नक्की कुणाच्या जीवावर उठणार आहे उद्या जाऊन. ज्या कायद्याचा उद्देश आतंकवाद्यांसाठी होता तो कायदा आज या देशामध्ये वैज्ञानिकांसाठी, PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वापरला जातोय. आणि असं समजू नका की तो त्यांच्यासाठी वापरला जातोय म्हटल्यावर तुम्ही उद्या तुमच्यासाठीही वापरला जाऊ शकतो. मी त्या दिवशी एका ठिकाणी बोलताना एक उदाहरण दिलं की मी एक फिल्म केली होती टू मच डेमोक्रेसी. त्याच्यामध्ये दिल्लीला आंदोलन झालं, तिथे मी गेलो. तिथे माझ्या सोसायटीतला एक माणूस असं म्हणाला होता की त्यांना गोळ्या का नाही घालत आंदोलन करणारा. मी त्यावेळी घोडबंदर रोडला जायचो ठाण्यात. त्याच घोडबंदर रोडवर परवा मशाल मोर्चा निघाला, कारण आम्हाला रस्ते नाही आहेत चांगले म्हणून. तुम्ही सुपात आहात, तुमची इच्छा असो किंवा नसो, आणि म्हणून तुम्हाला आज लडाख बरोबर उभं राहावं लागेल. ही लोकल ग्रीव्हन्सेस
म्हणून बाजूला काढलेली घटना की लडाखचा भौगोलिक प्रश्न आपल्या माध्यमांमधून सुद्धा सर सॉरी पण बऱ्याचदा असं होतं आपल्या माध्यमांमधून सुद्धा की लडाखच्या लोकांचा प्रश्न अरे लडाखची लोक कोण असतात भारताची लोक आहेत ती म्हणजे क्रिकेटची मॅच जिंकली की आम्ही सगळे भारतीय फटाके वाजवताना हा जास्त मोठा धोका मला ह्या आंदोलनांसमोरचा वाटतो सरकारपेक्षाही मोठा की आपल्याला ज्यांची त्यांची आंदोलनं ही ज्यांच्या त्यांच्यासाठीच आहेत असं वाटतं कदाचित लडाखमध्ये हे घडणं आपल्या सगळ्यांसाठी गरजेचं होतं कदाचित भारताला ह्या एम्बॅरेसमेंटची गरज होती आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आणि आत बघण्यासाठी सुद्धा पण ह्याच्यानंतर काय घडेल ह्याच्यावर आपल्या कॉमन सेन्सचा प्रवास हा पूर्णपणे निर्भर आहे आजकाल सगळ्या गोष्टी राष्ट्रवादाच्या नावाखाली खपवल्या जातात अँड वी आर कलेक्टिव्हली अलर्जिक टू ट्रूथ हे आपण आधी मान्य केलं पाहिजे आपल्याला कलेक्टिव्हली आपण अलर्जिक आहोत आपल्याला वैयक्तिक दृष्ट्या सत्य कळतं मला कळतं रे ते सगळं पण मग काय आहे ना हे कलेक्टिव्ह ट्रूथ आपल्याला एकमेकांमध्ये भिंबावं लागेल ते खरं जनआंदोलन आत्ता आपल्याला गरजेचं आहे प्रत्येक आता आपण थोडंसं ह्या लेन्सने आपण मागच्या 10 वर्षांकडे बघूया प्रत्येक आंदोलनाने आपल्याला एक नवीन फ्रॅक्चर एक नवीन क्रॅक एक नवीन भेग दाखवली आहे ह्या सार्वभौम प्रजासत्ताकात त्या दिमागदार जुन्या संसद भवनाला गेलेली आणि त्याचं थिएटरमध्ये रूपांतर झालेलं गेल्या 10 वर्षातलं कुठलंही आंदोलन तुम्ही काढून बघा त्या आंदोलनाला हाताळण्याची सरकारची पद्धत बघा माध्यमांची पद्धत बघा आणि समाज म्हणून आपण रिॲक्ट व्हायची सुद्धा पद्धत बघा सीएए विरोधात आंदोलन पहिल्यांदाच असं झालं सामान्य महिला काही आज्या होत्या काही तरुण मुली होत्या विद्यार्थिनी होत्या त्या पहिल्यांदा आपल्या हक्कासाठी हिजाब घालून रस्त्यावर उतरल्या हा बाबासाहेब आंबेडकरांचा भारत आहे की कुठल्याही धर्माने कशानेही जी परवानगी त्यांना दिली नाही ती या संविधानाने दिली होती आणि म्हणून त्या तिथे उतरल्या होत्या नाही काय हरकत नाही टाळ्या वाजवायला आपल्याला ते फक्त हिंदू आणि मुस्लिम जे आहे चूक आहे ते चूकच आहे कोणत्याही धर्माने जी ताकद दिलेली नव्हती ती ताकद संविधानाने त्यांना दिली होती ती त्यांनी वापरली आणि ती वापरल्यावर आपण काय केलं आपण त्याला दहशतवादी म्हणालो युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीजमध्ये रक्त सांडलेलं बघितलं आहे ह्या देशाने गेल्या 10 वर्षात लाज वाटली पाहिजे आपल्याला कशासाठी असतात युनिव्हर्सिटीच्या आपल्याला इतक्या कष्टाने शिक्षण मिळालंय आपल्याला इतक्या कष्ट शाहू महाराजांच्या कोल्हापुरात आहे जे आत्ता इथे वरती मी वाचत होतो शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आपल्याला शिकेल तोच देश प्रगती करेल त्या देशात असा वारसा लाभलेला या देशामध्ये लायब्ररीजमध्ये मुलांची डोकी फुटली गेली काठेलाठ्यांनी या गेल्या 10 वर्षात घडलेला आहे हा आपल्या जनआंदोलनाचा आजचा चेहरा आहे आणि त्याचं आपल्याला अजूनही वाईट वाटत नाही आपण मूव्ह ऑन करतो फार इझिली आपण वेगळ्याच अर्थाने मूव्ह करायला लागलेला समाज आहोत आणि डिसेंट निषेध विरोध ह्याच्याविषयी ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी सगळ्यात भयंकर भूमिका या सगळ्यात वठवली आहे ती आपल्या राष्ट्रीय माध्यमांनी सीएचं तुम्हाला आठवत असेल तर आठवून बघा त्यावेळी उमर खालिद अर्नब गोस्वामीच्या चॅनलवर होता आणि अर्नब त्याला सारखा तो टेररिस्ट आहे असं म्हणत होता तो एकदाही त्याला एक्सेप्ट न करता तो म्हणतो मी एक विद्यार्थी माझा एका हा सारखा तुम्ही बाय डिफॉल्ट सायकोलॉजिकली अर्नबच्याच शब्दामध्ये अडकता त्याचं कारण इट इज कॉल्ड अँकर ऑफ द शो ह्या सिस्टीममध्येच मुळात फार मोठी गल्लत आहे त्यामुळे उमर खालिद ह्याचं नाव सुद्धा घ्यायला लोकांना भीती वाटते त्याचं कारण ते इतक्या वेळा मेनस्ट्रीम मीडियावरती प्राईम टाईमवरती इतक्या वेळा त्याचा चेहरा टेररिस्ट त्याचा चेहरा टेररिस्ट गुल्फिशा फातिमा नाव माहिती आहे तुम्हाला या मुलीचं गुल्फिशा फातिमा नावाची मुलगी सीएच्या आंदोलनामध्ये सिलमपूरची पहिली पूर्ण खानदानातली पहिली पदवीधर मुलगी होती तिला तुरुंगात टाकलं गेलं काय करत होती गुल्फिशा तिथे ज्यावेळी दिल्लीत दंगे चालू होते त्यावेळी ती पीस सर्कल्स ऑर्गनाईज करायची
की जिथे एकत्र या, आपण शांततेने बोलूया. मुस्लिम तरुणांसाठी, मुस्लिम महिलांसाठी, सोबतच्या इतर हिंदू ॲक्टिव्हिस्टसाठी पीस सर्कल्सचं ती भाग होती. ती त्यावेळी जेव्हा ते घडत होतं, इट वॉज व्हेरी इझी. ती मूळची UPची होती, ती गेली असती ना तिच्या गावाला पळून, ती उभी राहिली तिथे. कारण तेच या देशाच्या विद्यार्थ्याकडून या देशाच्या फोरफादर्सने एक्सपेक्टेड आहे की ज्यावेळी चुकीचं घडते तिथे उभे राहा. ती उभी राहिली, त्याची किंमत आपण तिला काय दिली. आणि त्याच्यावर तिचं एक वाक्य त्यावेळी गाजलं होतं. मग आय एम डॅम शुअर आपल्या कुणालाही हे माहिती नसेल वाक्य, हम ये देश छोडकर कहाँ जाएंगे. विचार करा, तिच्या पूर्ण खानदानातली पहिली पदवीधर असलेली एक मुस्लिम विद्यार्थिनी या राज्याच्या राजधानीत आपल्याला हा प्रश्न विचारते, आम्ही हा देश सोडून कुठे जाणार. आणि आपली माध्यमं आणि आपल्या समाज माध्यमांवरचे विद्वान पाकिस्तानात जा असं उत्तर देऊन मोकळे होतात. आपल्याला पाकिस्तानपेक्षा बेटर व्हायचं होतं, आपण पाकिस्तान बनायलाच निघालो की काय. मी गुलफिशाचं नाव एवढ्यासाठी घेतलं कारण बऱ्याचदा तिचा उल्लेख होत नाही. तिचा स्ट्रगल हा जास्त मोठा होता. तुम्ही एक विचार करा, एका मुस्लिम घरातली एक तरुण मुलगी मुळात पदवीधर मिळेपर्यंत शिकते, तोच केवढा मोठा संघर्ष असतो. कुठल्याही पॅट्रिआर्कल, मुस्लिमच असं नाही, कुठल्याही याच्यात मुलीला आजही या देशामध्ये मुलीला पदवीवर पर्यंत जाण्यासाठी निर्धोक असा रस्ता नाहीये. मुळात ते आंदोलन जिंकून ती एका ठिकाणी पोहोचते आणि तिथे पोहोचल्यानंतर ती मग विचारते, अरे आम्ही जाऊ कुठं हा देश सोडून. या देशाच्या मुळाशी असलेली जी स्वप्न होती की आपल्या देशात, गांधीजी म्हणायचे, बोटाच्या पेरापासून ते छातीच्या भात्यापर्यंत मजबूत नागरिक बनले पाहिजे त्या देशाचे. असे नागरिक जर तुम्हाला येऊन हे सगळं बनल्यावर विचारत असतील आम्ही हा देश सोडून आता जायचं कुठे, तुम्ही काय गांधींना उत्तर देणार आणि काय स्वतःला आरशात बघणार. त्यावेळी JNU असेल, जामिया मिलिया असेल, तुम्ही सगळ्यांनी व्हिज्युअल्स बघितलेले आहेत. आपल्याला मी काही नवीन सांगत नाहीये, मी फक्त माझ्या एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी सांगतोय की हे सगळं असं घडत. लोकशाही आहे ना अशी एका दिवसात आज संध्याकाळी न्यूज आली आणि उद्या सकाळी कोसळली, इतकी तकलादू ही लोकशाही नाहीये. पण ही रोज एकेका आंदोलनागणिक, एकेका अटकेगणिक मरत चालली आहे आणि हे आपल्या डोळ्यात देखत होत आहे. आणि ही जर मिली तर त्याचा सगळ्यात पहिला फटका हा आपल्यालाच बसणार आहे. दॅट इज वाय आय से वी नीड कॉमन सेन्स. आपल्याला एवढी बेसिक कॉमन गोष्ट आहे समजून घेतली पाहिजे. तुमच्या घरातल्या मुलीबाळी जर पदवीपर्यंत शिक्षण घेत असतील आणि नंतर त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी रस्त्यावर आल्यावर त्यांना जर अटक झाली तर कदाचित तुम्हाला कळेल. पण मला माहिती आहे की बऱ्याच जणांच्या मनात हे असं की ती वेळ येईपर्यंत आम्हाला मुलांना या देशात ठेवायचंच नाही. दॅट इज आवर मोस्ट फेवरेट एस्केपिझम. आय एम सॉरी, तुम्ही मला काही लेबल लावू शकता, पण मी हे प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की भारतातला बहुतांश मध्यम वर्गातला पालक हा मुलांना यासाठी शिकवतो की त्याच्या मुलांनी भारतात राहू नये. हे वाईट असलं तरी हे सत्य आहे. तुम्ही आपल्या आजूबाजूच्या 4 जणांशी बोलून बघा. पीपल हॅव नॉट मूव्ड आउट ऑफ दिस कंट्री जस्ट बिकॉज दे डोंट हॅव चान्स. वाय हॅव वी क्रिएटेड अ कंट्री लाईक दिस. आणि ती ह्या जनआंदोलनांमधूनच टिकत होती. जशी जशी जनआंदोलनं संपवली जात आहेत तशी तशी आज तुम्ही मला सांगा, जे गुलफिशाचं झालं तिच्या खानदानात परत कोण मुलींना कॉलेजमध्ये पाठवलं. 30 वर्ष मागे गेला सगळा प्रवास. आणि मग शेवटी देश म्हणजे तरी काय, आपण सगळेच ना. गुलफिशाची एक फॅमिली, तशा लाखो करोडो फॅमिलीज म्हणजे देश. असे आपण सगळे मिळून 30 वर्ष जर मागे जाणार असू तर काय पुन्हा व्हेर इज द कॉमन सेन्स इन दॅट. JNU विषयी मला थोडंसं बोलायचं, कारण JNU इटसेल्फ हे एक सतत चालू असलेलं जनआंदोलन आहे या देशातलं. दॅट कॅम्पस इटसेल्फ, त्यांनी इतके प्रतिभावान विद्यार्थी, इतके प्रतिभावान नेते, आपल्याला नेते म्हणजे पॉलिटिकल लीडर्स नाही मी म्हणत आहे, लीडर्स, थॉटफुल लीडर्स या समाजाला दिलेत. त्या विद्यापीठाला पूर्णपणे आज आपण डिफेम झालेलं बघतोय. करण्याचे सतत पिक्चरही निघाला मला वाटतं मध्यंतरी काहीतरी, जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी असं काहीतरी. JNU मध्ये मनमोहन सिंग जाणार होते. पुन्हा मी काही कुठल्याही एका पक्षाचा मी हे नाही आहे. माझं असं म्हणणं कायम असतं की हे लोकांचं राज्य आहे. उद्या जी सत्ता असेल त्याच्या विरोधात बोलणं हे लोकांचं काम आहे, ते आपल्याला करतच राहावं लागेल. पण
एक ड्रास्टिक फरक आपल्याला कळावा म्हणून मनमोहन सिंग JNU मध्ये गेले होते आणि त्यांना काळे झेंडे दाखवले होते त्यावेळच्या तिथल्या विद्यार्थी संघटनांनी. ऐकून माहिती आहे का कोणाला हा किस्सा काय घडलो असेल? त्यांना काळे झेंडे दाखवले, पंतप्रधान देशाचे त्यावेळेचे. ते आत गेले, डीन बरोबर कार्यक्रम झाला, तिथे काळे झेंडे दाखवले, डीन बरोबर. अर्थात त्या मुलांना मग बाजूला घेतलं गेलं. त्याचं कारण डिसरिस्पेक्ट समजला जात होतो अशा पद्धतीने घडणं. त्या डीननं अर्थातच हे आलं. तर मनमोहन सिंग स्वतः त्या डीननं असं म्हणाले की हे जे विद्यार्थी काळे झेंडे दाखवत होते, कृपया त्यांच्यावर कुठली कारवाई करू नका, तो त्यांचा पहिला अधिकार आहे त्या देशाचा नागरिक म्हणून. त्या JNUतली मुलं आत्ता जेलमध्ये आहेत. कुठून कुठे आलोय आपण? कलेक्टिव्ह कॉमन सेन्स, कलेक्टिव्ह कॉशन्स संपत चाललेला आहे आपला. आणि मग तो वरपासून खालपर्यंत, खालपासून वरपर्यंत असा झिरपतोच आहे. तुम्हाला हे आवडतं मग आम्ही हे करतो, आम्ही हे करतो तुम्हाला तेच आवडलं पाहिजे. गुलफिशाला जाता जाता सांगतो, गुलफिशाला UAPA लावला गेला होता. यू कॅन गो अँड सर्च फॉर इट. UAPA हा काय ॲक्ट आहे तो. तर ह्या 27 वर्षाच्या गुलफिशानंतर, म्हणजे गुलफिशाचं उदाहरण ऐकल्यानंतर आपण आज स्वतंत्र भारतातलं बघितलेलं सर्वात मोठं शेतकरी आंदोलन, ज्या आंदोलनात मी वर्षभर जात येत होतो, त्यातला एक किस्सा सांगतो. माझा एक मित्र आहे, एक सेकंड, हे पाणी मी घेऊ ना, कोणी हो म्हणायच्यात घेतलं मी. शेतकरी आंदोलनातला एक किस्सा सांगतो तुम्हाला. तुम्ही बातम्यांमध्ये बघितलेलं आंदोलन बाजूला ठेवूया थोडा वेळ. माझा एक मित्र आहे BP म्हणून, तो त्या आंदोलनात होता, त्यात अख्खा ग्रुप होता त्यांचा. एक दिवस ते सकाळी उठले, थंडी भयंकर कडाक्याची दिल्लीची थंडी, रात्रभर, रोज रात्री ट्रॅक्टरवर झोपायची ही मुलं. एक दिवस सकाळी उठले आणि मी भूपीने त्या 4-5 जण झोपली होती मुलं, ह्याच 25 ते 30 या एज ग्रुपमधली मुलं आहेत ही सगळी. तर त्याने विचारलं, अरे सुखविंदर उठा, की आम्ही नाव बदलतोय, सुखविंदर को तो उठा. गेले तर सुखविंदर मेलेला होता, जवळ 29. अशी 700 जण मेली आहेत ह्या आंदोलनात. स्वतंत्र भारतात या 29 वर्षाचा सुखविंदर तिथे थंडीत कुडकुडून मेला. काय चाटायची आहे ती 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था आपल्याला, की जी ज्यांच्यासाठी म्हणून आपल्याला बनवायची, आम्ही ज्याच्यासाठी म्हणून धडपडतोय, ती माणसं थंडीत कुडकुडून जर या देशातला तरुण मरणार असेल आंदोलन करताना. अँड वी मूव्ह ऑन. आपण विसरलो शेतकरी आंदोलन. 13 महिने आंदोलन चाललं ते. त्यावेळी बहुसंख्य भारत हा त्याच्याकडे पंजाबच्या शेतकऱ्यांचा प्रश्न अशाच अर्थाने बघत होता. मग अर्थातच माध्यमांची ताकद, पैसा आहे, माध्यमं आहेत हाताशी, त्यांना खलिस्ताने ठरवलं गेलं. निर्लज्जपणे आपण असं विचारलं की हे बघा, हे तर पिझ्झा खातात. अरे ते नाही खाणार तर कोण खाणार? तुमच्या पिझ्झाचं मटेरियल बनवतं कोण? हा आपल्याला आजकाल नवीन लागलेला एक शोध आहे. आपल्याला असं वाटतं पिझ्झा मॉलमध्ये बनतो, नाही, तो शेतातून सुरू होतो. इतक्या बेअर मिनिमम, इतक्या पथेटिक लेवलला आपण डिस्कशन आणलं होतं ह्या देशातल्या सर्वात मोठ्या आंदोलनाच्या वेळी, की ते तिथे पिझ्झा खातात. आणि ह्या बातम्या आपण रोज बघत होतो. अँड दे सक्सेसफुली डिवायडेड द नेशन ऑन दॅट. मला कितीतरी माझे मित्र माहिती आहेत की ज्यांना आजही वाटतं की ते सगळं आंदोलन हे बाहेरच्या देशांनी हे, पण तुम्ही करता काय तिथे बसून? धुरंधर सारखे सिनेमे बनवता फक्त. बाहेरच्या देशातली लोक येऊन या आज प्रत्येक गोष्टीला हे ह्यांनी सपोर्ट केले, हे चायनाने सपोर्ट केले. आज लडाखच्या बाबतीत तुम्ही हिंमत कशी होते कुठल्याही देशाची तुमच्या देशात येऊन ढवळाढवळ करायची? आणि मग तुम्ही कसले स्वतःची गुणगान गाणारे मोठमोठे सिनेमे काढता आणि त्याची तिकीटं विकता? आपल्याला हा प्रश्नच नाही पडत. आपल्याला असं वाटतं की नाही, युद्ध झालं तर आपण त्या विषयावर मला जायचंच नाहीये, ते एक वेगळंच आंदोलन आहे. शेतकरी आंदोलनाविषयी तरी आपण बरंच ऐकून होतो, कारण ते दिल्लीत घडत होतं. माझ्या एका मित्राने फार छान मांडणी केली होती की दिल्लीला एवढं महत्त्व काय देशामध्ये. दिल्ली तर काहीच प्रोड्यूस करत नाही. प्रत्येक भाग, आसाम चहा करतो, इथे गहू बनतो, तिथे साखर बनते. दिल्ली काय बनते? दिल्ली पैसा प्रोड्यूस करते. दिल्ली या देशाचं बजेट प्रोड्यूस करते. मला फार इंटरेस्टिंग वाटते ही मांडणी. म्हणून दिल्लीत काही घडलं तर आपल्याला त्याचं कळतं
किंवा त्याच्याविषयी किमान वाच्यता होते. आज हसदेवमध्ये काय घडलं, इथे सुरजागडमध्ये काय घडतंय, मी स्वतः गडचिरोलीत ते बघून आलेलो आहे. डोंगराच्या डोंगर उद्ध्वस्त होत आहेत. त्यासाठी तिथले आदिवासी तरुण आंदोलन करत आहेत. त्या आदिवासी तरुणांनी आंदोलन करू नये, त्यांना त्याच्यामध्ये कंट्रोल करता हवं, यासाठी आपल्याकडे MSPS सारखा कायदा त्यावेळी आणला, महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी ॲक्ट, ज्याला आम्ही कडाडून विरोध केला. आम्ही केला म्हणजे मी काय राजकीय, मी कलाकार आहे एक साधा. काल आम्ही गप्पा मारताना मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही बोलत होतो की हे सगळं आपल्याला नाही वाटत का, आपण म्हणजे मला वाटतं मी छान गझल ऐकाव्यात, गझलीचे कार्यक्रम करावेत, पण आज ह्या क्षणाला ज्या परिस्थितीतून हा देश चाललेला आहे, उद्या ते कार्यक्रम बघण्यासाठी जिवंत माणसं तर पाहिजेत समोर. या आदिवासी बांधवांसाठी हे पुन्हा हे भारतीय आहेत, त्यांच्यासाठी जमीन म्हणजे फक्त प्रॉपर्टी नाही आहे, त्यांच्यासाठी तो फक्त रिसोर्स नाही आहे, त्यांच्या कल्चरचा तो एक भाग आहे. ज्या संस्कृतीच्या नावाने आपण दिवस रात्र शंख करत फिरतो देश म्हणून, ती संस्कृती म्हणजे फक्त दिवाळीचा आकाशकंदील आणि गणपतीची मूर्ती नाही आहे. त्याच्यात ही जमिनीची, जंगलाची, झाडाची पूजा सुद्धा येते, जी हे आदिवासी करतात. ते करण्याचा त्यांचा अधिकार आपण हिरावून घेतो आणि आपल्याला असं वाटतं ते तिथला प्रॉब्लेम आहे आदिवासींचा, त्यांना डेव्हलपमेंटच नको आहे. हे एक आपल्याकडे आवडतं, आंदोलन करणाऱ्यांना डेव्हलपमेंट नको असते, हा आपल्याकडे व्यवस्थितपणे रुजवलेला एक विचार आहे की दे आर अँटी डेव्हलपमेंट, अँटी प्रोग्रेस पीपल. नो, their idea of progress is different. Their idea of progress is the idea of progress that we had chosen as a nation when we got independent. आपल्याला त्यावेळी शक्य होतं की आपण रशिया किंवा चीन कुठल्याही बाजूने जाऊ शकलो असतो, पण नाही गेलो. आपण आपल्या मार्गाने उभं केलं, कारण आपल्या देशाच्या त्यावेळेच्या द्रष्ट नेत्यांना हे कळत होतं की आपला मार्ग काय असला पाहिजे, त्या मार्गाने प्रोग्रेस होते का. UPI आल्याने बँकिंग क्षेत्रात प्रगती होत नाही, पण तुमची असलेली एकमेव डेव्हलपमेंट बँक IDBI बँक विकले जाण्यासाठी येत्या महिन्यामध्ये बोली लावली जाणार आहे. आपण स्वतःला डेव्हलपिंग कंट्री म्हणतो, विकसनशील देश म्हणतो. आपल्या देशाला आज या घडीला डेव्हलपमेंट बँक नाही आहे, स्वतःची विचार करा. आणि जी आहे ती विकायला काढली गेली आहे. मला वेळेचा अंदाज नाही, थोडं माझं झालंय का, वेळ संपली आहे का म्हणजे ऑलमोस्ट. नाही बोलायला हरकत नाही आहे, मला सरांना पण ऐकायचं आहे आपल्याला. पंजाबमधल्या शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम नव्हते. तमिळनाडूचे शेतकरी, तुम्हाला आठवत असेल, मानवी कवट्या, आत्महत्या केलेल्या इतर शेतकऱ्यांच्या कवट्या घेऊन त्यांनी आंदोलन केलेलं आहे, गळ्यात साप घालून वगैरे वगैरे. तरी बघा आमच्याकडे ह्यासाठी ह्या देशाच्या नागरिकांना काय काय करावं लागतंय. एक काळ असा होता, सर तुम्ही तो आता अनुभवलेला आहे, आम्हाला तर आता ऐकवतच माहिती आहे की पॅन्थर आलेत, जामवंतराव धोटे आलेत, बोलायला बसायचं सरकार त्यांच्याबरोबर. किमान एवढा एक कॉमन सेन्स होता आपल्याकडे. त्यांच्या मागण्या काही असतील. आज तुम्ही आमच्याकडे बघा म्हणून आमच्याच ओळखीच्या एका माणसाच्या डोक्याच्या कवटी घेऊन आम्ही राजधानीत येतोय, तरी तुम्ही आमच्याकडे बघत नाहीये. ही परिस्थिती आली आज या देशातल्या जनआंदोलनांची. मला तो काळ आठवतोय की ज्यावेळी ऐकून वाचून की ज्यावेळी पॅन्थर एखादा प्रश्न घेऊन, पॅन्थरच असं नाही, कुठलेही कम्युनिस्ट पार्टीचे नेते असतील, एखादा प्रश्न घेऊन येतात म्हटल्यावर या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा त्यांना गांभीर्याने घ्यायचे आणि त्यांचे प्रश्न ऐकायचे. आज गेले कितीतरी दिवस मुंबईमध्ये काहीशे डॉक्टर आंदोलन करतात. तुम्हाला माहिती नाहीये, बातमीतही नाहीये. त्यांना त्यांची ती फायनल एक्झाम, मला त्याच्या टेक्निकॅलिटीज आत्ता पटकन आठवत नाही आहेत, पण मी त्याच्याविषयी थोडी माहिती घेतली होती की ती त्यांची फायनल, हे सगळे MBBS डॉक्टर आहेत जे कितीतरी दिवस ते विधान भवनासमोर, मंत्रालयासमोर जाऊन बसत आहेत. या देशाची परिस्थिती आता अशी आहे की आदिवासीपासून ते डॉक्टर्सपर्यंत कुणालाही किंमत नाही सत्तेसमोर. ही विदारक परिस्थिती आहे आणि ही आपल्याला मान्य करावी लागेल. महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा निघाला होता नाशिकवरून. त्यावेळी तुम्हाला आठवत असेल की मुंबईमध्ये मग त्या म्हणजे आपण व्हिज्युअली असे ट्रिगर होत जातो कधी कधी की पायाला पडलेल्या भेगा दिसल्या आणि मग आपल्याला असं एकदम अरे रे काय चाललंय हे माझ्या महाराष्ट्रात, असं 2 दिवस वाटलं अखंड. तिसऱ्या दिवशी आपण पुन्हा आपल्या आपल्या प्रॉब्लेम्समध्ये होतो. ही सगळी आंदोलनं आपल्या आजूबाजूला सतत होत आहेत. प्रॉब्लेम एवढाच आहे की ज्यांची त्यांची जिथे तिथेच राहत आहे.
विद्यार्थ्यांचं तर आज तुम्ही कुठल्याही चांगल्या, भारतातल्या कुठल्याही चांगल्या याचा अर्थ गलगोटी युनिव्हर्सिटी नाही, चांगल्या म्हणजे दर्जेदार शिक्षण देणाऱ्या, विचाराला चालना देणाऱ्या कुठल्याही युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्याला विचारा, तो तुम्हाला 100 प्रश्न सांगेल त्या युनिव्हर्सिटीतले. छोटे छोटे व्हिडिओज असतात, तुम्ही जाऊन बघा. JNUचं ह्या वेळेचं इलेक्शन झालं ते कुठल्या मुद्द्यांवर झाले, जाऊन बघा. तुम्हाला लक्षात येईल की आपल्या समोरचे खरे मुद्दे काय आहेत. हॉस्टेलमध्ये कॉट्स आणि हॉस्टेलमध्ये पाणी, या देशातले सर्वात हुशार समजले जाणारे विद्यार्थी ज्या युनिव्हर्सिटीत शिकतात, तिथल्या युनिव्हर्सिटी इलेक्शनचे मुद्दे आहेत हॉस्टेलमध्ये, रूममध्ये टॅपला पाणी येईल ह्याची आम्ही खात्री देतो. चौथी अर्थव्यवस्थापन. ते ज्यावेळी आंदोलन करतात त्यावेळी त्यांना काय ते तुकडे गँग म्हटलं जातं. पुन्हा सांगतो, प्रश्न विचारायचा थांबला की समाज उत्क्रांत व्हायचा थांबतो. आणि आत्ता हेच यांना हवंय. तुम्ही प्रश्न विचारता कामा नये. आम्हाला नकोय हा असला काहीतरी शक्तीपीठ आणि असा जो एवढी सगळी जंगलं जो झाडं तोडून जाणार आहे. तुम्ही विचारायचं नाही, तुम्ही बोलायचं नाही. म्हणून मला आज असं वाटतं की लडाखच्या लेन्सनी जर आपण बघायचं ठरवलं तर हा आपल्याला दिलेला फायनल वेकअप कॉल आहे. लडाख नंतर मी अनुभवलेलं आहे कितीतरी जण, अरे त्यालाही आत टाकलं रे, आता काय, तुलाही टाकणार उद्या. कारण त्या सुरुवातीला ज्यावेळी घडत होतं त्यावेळी तू कधीच उभारखालीच्या वेळी तुम्ही बोलला नाही. मी परवा एक मीम बघितलं, 3 इडियट्सचा पार्ट 2 येतोय, तर कुणीतरी त्याच्यावर एक कॉमेंट केली होती की मला माहिती आहे स्टोरी काय आहे ती. रॅन्चो जेलमध्ये असणार आहे NSAच्या अंडर. रॅन्चो म्हणजे आमिर खान, ज्यांनी सोनम वांगचुकचं कॅरेक्टर केलं होतं. विनोद होऊन बसला सगळा. आपल्या देशाचे नायक आपण स्वतःच या परिस्थितीत त्यांना पुश केलेला आहे. FCRAचा कायदा, FCRAच्या ह्याच्यात म्हणा, कशातही म्हणा, ह्या सगळ्यामध्ये एकच कॉमन थ्रेड आपल्याला दिसतो, तो म्हणजे ह्याच्यात खऱ्या चुका नसतातच. आणि सरकार ही एक अशी अजस्त्र यंत्रणा असते, आणि जी भारतात नाही सगळीकडेच, की ज्यांनी ठरवलं तर ते कुणालाही चुकीचं ठरवू शकतात. पण समाज म्हणून आपण त्यावेळी काय करत असतो. लडाखच्या वेळी, आता मी जाता जाता, मला वाटतं माझी वेळ संपत आली आहे ना, तरी अजून एक 5-10 मिनिटं. जाता जाता मी एका इंटरेस्टिंग आंदोलनाविषयी बोलणार आहे. सगळीच आंदोलनं ही जनआंदोलनं नसतात. त्यातलं आंदोलन अण्णा हजारेंचं आंदोलन. बघा, तेव्हा मशाली घेऊन रस्त्यावर फिरत होतो सगळे. प्रॉब्लेम काय झालाय, आपल्या भारताच्या मध्यम वर्गाचा क्रांती करण्याची सगळी खास मिटून गेली तिथेच. आम्ही तर आलो रस्त्यावर, आम्ही तर मशाली पेटवल्या, आता इतक्यात काय आम्ही येत नसतो बाबा परत. त्या आंदोलनाने हे पाप केलंय. काल परवा मी बघितलं ते कुमार विश्वास रामकथा करायला लागले. आता प्रत्येक आंदोलनं ही जनआंदोलनं नसतात. जनआंदोलनं समजून घेण्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागतं की ते जनतेच्या प्रश्नांशी थेट किती भिडतात. आणि जनतेचे प्रश्न म्हणजे काय प्रश्न, आपल्या आजूबाजूला बघायला जरी आपण बघितलं, आज या देशासमोरील सगळ्यात मोठा प्रश्न प्रत्येक राज्यातला आणि शहरातला आहे, तो म्हणजे स्वच्छ हवा. नाही आपल्याकडे स्वच्छ हवा. लेट अस एक्सेप्ट दॅट. आणि अशा परिस्थितीमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी फटाक्यांवरची बंदी उठवली. पुन्हा जनआंदोलन कॉमन सेन्ससाठी करावं लागेल आपल्याला. ह्याच्यासाठी कॉमन सेन्स लागतो ना. प्रदूषण आहे तर फटाके लावू नयेत, हा झाला कॉमन सेन्स. प्रदूषण आहे, आम्ही फटाक्याची बंदी उठवू, त्याच्यावरची टाईम कॅप सुद्धा उठवू. त्याचं कारण ते आमच्या संस्कृतीचं, आमच्या उत्सवांचं सगळं ते रूप आहे. हा झाला मूर्खपणा. भारतात आत्ता सगळ्यात मोठ्या जनआंदोलनाची गरज आहे, ती कॉमन सेन्ससाठीच्या जनआंदोलनाची. आपल्याला सतत सांगावं लागेल की कॉमन सेन्सने विचार करा यार. तुम्ही विद्वानांचं ऐकत नाही कारण तेवढी तुमची पात्रता नाही, पण कॉमन सेन्सने विचार करा. उद्या जर लडाख कोसळलं तर हिमालय कोसळेल, हिमालय कोसळला तर भारत कोसळेल. तिथल्या नद्या जर कंट्रोल नाही झाल्या तर इथपर्यंत ते सगळं लोट येईल. हा कॉमन सेन्स आहे.
अशा वेळी आपण लडाखच्या लोकांचा प्रश्न, JNUच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न, पंजाबच्या शेतकऱ्यांचा प्रश्न, अमुक ह्यांचा प्रश्न, ह्याच्यातून बाहेरून हे सगळे आपले थेट प्रश्न आहेत, त्याच्याकडे बघितलं पाहिजे. हसदेवचं जंगल तुटत जात असताना AQI वाढत जातोय, हा आपला प्रश्न नाही आहे का? मी सांगतो फार दूर नाही, कोल्हापुरात सुद्धा तुम्हाला एअर प्युरिफायर लावावे लागणार आहे घरात. ही कुठली प्रगती? आणि त्याच्या विरोधात मला असं वाटतं आपल्याला सगळ्यांनाच बोलत राहावं लागेल. गेल्या 10 वर्षातल्या जनआंदोलनांचा हा एक ढोबळ मी घेतलेला आढावा होता. मी काही तज्ज्ञ नाही आहे किंवा मी काही फार अनुभवी आहे अशातलाही भाग नाही. माझ्याकडे एक गोष्ट मला प्रामाणिकपणे वाटते आहे, दॅट इज कॉमन सेन्स. त्यामुळे माझा लढा हा कॉमन सेन्ससाठीचा असेल हे मी माझ्यापुरतं तरी ठरवलेलं आहे. आणि तो आपण जर सगळ्यांचा करू शकलो तर आपल्याला जरा बरे दिवस येतील असं मला वाटतं. आपण एक असा समाज झालोय की जो मोबाईलची बॅटरी 5% झाली की घाबरतो, पण नद्याच्या नद्या बुजवल्या जात आहेत त्याला घाबरत नाही. शॉर्ट सायटेड समाज झालेला होता. पण आपल्याला आत्ता माझी अडचण काय ही एवढीच आहे, ह्याच्यातून आपल्याला बाहेर यावं लागेल. कुठल्याही काय म्हणतात त्याला, सत्ताधारी किंवा कुठलेही हुकुमशहा हे फक्त त्यांच्या हुशारीने नाही तर तुमच्या शांततेने तिथे जाऊन बसलेले असतात. ती तुम्हाला संपवावी लागेल शांतता. आता ह्याला तुम्ही काही म्हणू शकता की तुम्ही लोकांना चिथवताय किंवा काय, पण ह्याच शेतकरी आंदोलनाच्या आधीचा म्हणजे आपल्याला असं झालं ना की व्हॉट्सॲपच्या आधीचा भारत आपल्याला माहीतच नसतो आजकाल. 1980 सालचं एक आंदोलन तुम्हाला मी सांगतो. आत्ताच्या ह्या शेतकरी आंदोलनात एक चेहरा आपण सगळ्यांनी पाहिला, राकेश टिकेत. त्यांचे वडील महेंद्रसिंग टिकेत, त्यांनी राजपथावर दिल्लीच्या, राजीव गांधी मला वाटतं त्यावेळी पंतप्रधान होते, राजपथावर बैलगाड्या घेऊन ते सगळे शेतकरी गेले. प्रश्न तेव्हाही होते, प्रश्न आजही आहेत, प्रश्न उद्याही असतात. प्रश्नांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलत गेला आहे ते आपण बघूया. बैलगाड्या घेऊन ते राजपथावर 1980चं म्हणतोय मी. त्यावेळी आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या 2ही सीटा नव्हत्या मला वाटतं. त्यावेळी सत्ता वेगळी होती, त्यावेळेचे प्रश्न वेगळे होते, त्यावेळेचे आंदोलक वेगळे होते. पण ज्यावेळी ते गेले त्यावेळी राजीव गांधींनी त्यांना बोलावून घेतलं, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना पत्र दिलं. कारण 26 जानेवारी येणार होता मला वाटतं आठवड्याभरात, की अरे आपल्या देशाचा उत्सव आहे, तुम्ही राजपथ अडवून बसलात तर कसं चालेल. त्यांनी ते पत्र दिलं की मी ह्या मागण्या तुमच्या सगळ्या ऐकून घ्यायला तयार आहे, तुम्ही फक्त राजपथ मोकळा करा. राजपथाविषयी बोलतो मी, विचार करा. या देशाचा शेतकरी बैलगाडी घेऊन राजपथावर जाऊ शकायचा. आज तुम्ही दिल्लीत घुसू शकत नाही, ही परिस्थिती आहे. उद्या तुम्ही स्वतःच्या घरात घुसू शकणार नाही, तुम्ही ह्यांना जाब विचारू शकणार नाही. आणि मी ज्यावेळी ह्यांना म्हणतो त्यावेळी मी नरेंद्र मोदींना नाही म्हणत, ते तुमच्या समोर बसलेल्या अधिकाऱ्याला पण तुम्ही विचारू शकत नाही. कारण तो एक मास सायकोसिसचा एक भाग झालेला आहे आपल्याकडे. जाऊ दे ना, प्रश्न विचारले तर उद्या धमकी देणार, शिव्या देणार, ट्रोल करणार. आपण ज्या व्यासपीठावर बसलोय, आपण हे विसरता कामा नये की आपल्या विवेकवादी विचारासाठी गोळीसुद्धा खाल्लेली आहे ह्याच शहरातल्या कॉम्रेड पानसरेंसारख्या एका उत्तुंग माणसाने. आपण शिव्या खायला कसले घाबरतो? मला बरेच मित्र बोलायचं असतं रे, पण मग ते लगेच अंगावर येतात. मग आपण ह्याच देशात राहतोय, ह्याच कालखंडात राहतोय की जिथे मला जे पटतं ते बोलण्यासाठी एक म्हातारा माणूस गोळी खायला तयार होतो. आणि मला जी खरंच आत्ता गरज आहे, मला श्वास घ्यायला चांगली हवा हवी आहे म्हणून बोलण्यासाठी मी शिवी खावी लागेल म्हणून बोलायला तयार होत नाही. हा आपल्या जनआंदोलनांचा प्रवास आहे. मग तो रस्त्यावरचा असो, आपल्या मनातला असो, आपल्या समाज माध्यमांवरचा असो, आपल्या घरातल्या चर्चांवरचा असो, डायनिंग टेबलवरच्या गप्पांवरचा असो. आपल्याला आंदोलनांकडे अभिमानाने बघण्याची पुन्हा सवय लागली पाहिजे. मला असं वाटतं माझी वेळ होत चालली आहे. मी त्याच्या आधी आज म्हणजे एक असा ह्याचा तुम्ही जर विचार करू शकलात, एका अशा भारताचा की जिथे लडाखची जी काही मंडळी आहे ते त्यांचं आंदोलन जिंकले
त्यांना जे हवंय ते तिथे त्यांना मिळालंय. तिथे नाही खाणी येणार आहे, तिथे त्यांना हवंय त्या पद्धतीने डेव्हलपमेंट होणार आहे. एकदा विचार करून बघा, त्याच्यात खूप मोठी ताकद असते. तर मग तुमचे खड्डे, तुमची तपोवनची झाडं आणि तुमच्या नद्या ह्या सगळीकडे इतर देशही तेवढ्याच गांभीर्याने बघेल, कारण उद्या प्रश्न तुमचेही असणार आहे. हा अतिशय स्वार्थी विचार आहे जो मी इथे म्हणतोय. शेवटाकडे मला एक कविता उद्धृत करायची, पण त्याच्या आधी आज मी इथे सर तुम्ही जर डिस्ट्रीब्यूट करू शकलात, नंतर वाचा शांतपणे. मी तुम्हाला आहे मुळात आंदोलनं होतात कशामुळे त्याचं एक आत्ताचं लेटेस्ट उदाहरण मी सगळ्यांसाठी इथे आणलंय. हा 2 डिसेंबरला एका व्यक्तीला, वैभव कोकट म्हणून, त्यांच्या RTIला माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाला सरकारने दिलेलं हे उत्तर आहे. ते मला फक्त तुम्हाला इथे वाचून दाखवायचं आणि मी त्याच्या कॉपीज बनवून आणलेल्या त्या घरी घेऊन जा, वाचा, वाचत राहा. उद्या ह्या राज्याचा शेतकरी जर रस्त्यावर आला तर त्याला शिवी घालण्याआधी पहिल्यांदा हे बघा की तो का रस्त्यावर आला. प्रश्न असा विचारलाय, ऑक्टोबर 2025 या महिन्यात मुख्यमंत्री सहायता निधीच्या बँक खात्यात किती रुपये जमा झाले? मुख्यमंत्री सहायता निधी हा आपत्कालीन कारणांसाठी वापरण्याचा निधी असतो, ज्याचा बजेटशी संबंध नसतो, ज्याच्यासाठी इमिडिएट मदत म्हणून तुमच्या आमच्यासारखी लोक त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. आपल्याला माहिती असेल, लातूरच्या भूकंपापासून प्रत्येक वेळी महाराष्ट्रातल्या जनतेने जे इतर उर्वरित महाराष्ट्र कायम उभा राहिलेला आहे महाराष्ट्राबरोबर. प्रश्न तिथे नाहीच आहे, प्रश्न कुठे आहे तो बघा. त्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे, ऑक्टोबर 2025 या महिन्यात मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 106,57,96,331 रुपये जमा झाले आहेत. दिस इज नॉट टॅक्स मनी, दिस इज डोनेशन. किती? 106 कोटी. पुढचा प्रश्न, जमा झालेल्या रकमेपैकी किती रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले गेले? ऑक्टोबर महिन्याविषयी चर्चा चालली आहे, आत्ता 2 महिन्यापूर्वीचा हा डेटा आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे प्राप्त पूरग्रस्तांच्या मदतीमधील निधी, आता इथे थोडेसे शब्द वाढतात बघा कारण आकडा छोटा होतोय. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे प्राप्त पूरग्रस्तांच्या मदतीमधील निधी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार अर्थसहाय्य करण्यात येते. ऑक्टोबर 2025 या महिन्यात कक्षाकडे नियमित प्राप्त होणाऱ्या अर्जानुसार रुपये 75,000 एवढी मदत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला 75,000 नाही, एकूण 106 कोटीपैकी 75,000 दिले गेलेले आहेत. उद्या जर हा राज्याचा शेतकरी रस्त्यावर उतरला तर तुमच्या समोर हा कागद असला पाहिजे, तो का उतरला ह्याचं तू जन आंदोलन असं रात्रीत उभं राहत नाही, कोणालाच हाऊस नसते. घरदार सोडून, चांगली मस्त झोप सोडून आणि संध्याकाळचा चहा आणि रात्रीचं जेवण सोडून तिथे रस्त्यावर बोंबलत फिरायला. त्याची सुरुवात ही इथे होते. मी या RTIच्या काही कॉपी आणलेल्या आहेत, प्रत्येकाने घरी घेऊन जा, वाचा. आणि हे सरकारने दिलेलं उत्तर आहे, हे आम्ही आमचं मंच कोणी बोलत नाहीये, तुम्हीच आम्हाला सांगताय. आम्ही तुम्हाला डोनेट केलेलं 106 कोटीपैकी तुम्ही फक्त 75,000 रुपये वाटले. आणि कारण सांगू नका की त्याची प्रोसेस असते, ज्यावेळी तुम्हाला प्रोसेस टाळायची असते तुम्ही वाटेल ती प्रोसेस टाळू शकता. गळणाऱ्या मंदिरांची सुद्धा तुम्ही उद्घाटन करू शकता. प्रोसेस विषयी आम्हाला नका सांगू. ह्याच्या कॉपीज मी आणल्यात, सरांच्या भाषणानंतर त्यांच्यामध्ये डिस्टर्बन्स नको, पण जाताना प्लीज ह्या RTIची कॉपी घेऊन जा, ठेवून द्या घरात. कारण हे होणार, या राज्यातला शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर येणार, महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर येणार, हे होणार आहे. त्यावेळी तुम्हाला किमान माहिती असलं पाहिजे की ते का होतंय, कारण त्यावेळी माध्यमं तुम्हाला काहीतरी वेगळंच सांगते. शेवटाकडे माझे एक आवडते कवी आहेत सर्वेश्वर दयाळ सक्सेना, त्यांची एक कविता, प्रजासत्ताक आपलं अजूनही हरलेलं नाही, ते हरू न देणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे. त्याच्यासाठी आपल्याला ह्या जनआंदोलनांकडे उघड्या डोळ्यांनी, सहृदयीपणे, एम्पथीनी, कंपॅशनेटली बघता आलं पाहिजे. आपल्याला हे कळलं पाहिजे की प्रत्येक माणसाचे प्रश्न हे तेवढेच महत्त्वाचे आहेत या देशामध्ये जेवढे तुमचे आहेत, जेवढे या देशाच्या पंतप्रधानांचे आहेत किंवा इतर कुठल्याही नेत्यांचे आहेत. आणि जर ते तसं नसेल तर ते कसं घर असेल? जर आपण आपण तर वसुधैव कुटुंबकम मानणारी माणसं, देशाला तर आपण आपली परिवार मानतोच, तर ते कसं असेल ते घर? यदि तुम्हारे घर के एक कमरे में आग लगी हो तो क्या तुम दूसरे कमरे में सो सकते हो? यदि तुम्हारे घर के एक कमरे में लाशें सड़ रही हो तो क्या तुम दूसरे कमरे में प्रार्थना कर सकते हो? यदि हाँ तो मुझे तुमसे कुछ नहीं कहना.
देश कागज पर बना नक्शा नहीं होता कि एक हिस्से के फट जाने पर बाकी हिस्से उसी तरह साबूत बने रहे और नदियां, पर्वत, शहर, गांव वैसे ही अपनी अपनी जगह दिखे, अनमने रहे। यदि तुम यह नहीं मानते तो मुझे तुम्हारे साथ नहीं रहना है। इस दुनिया में आदमी की जान से बड़ा कुछ भी नहीं है, न ईश्वर, न ज्ञान, न चुनाव। कागज पर लिखी कोई भी इबारत पढ़ी जा सकती है और जमीन की 7 परतों के भीतर गाड़ी जा सकती है। जो विवेक खड़ा हो लाशों को टेक वह अंधा है, जो शासन चल रहा हो बंदूक की नली से हत्यारों का धंधा है। यदि तुम यह नहीं मानते तो मुझे अब एक क्षण भी तुम्हें नहीं सहना है। याद रखो, एक बच्चे की हत्या, एक औरत की मौत, एक आदमी का गोलियों से चिथड़ा तन किसी शासन का ही नहीं, संपूर्ण राष्ट्र का है वो पतन। ऐसा खून बहकर धरती में जज्ब नहीं होता, आकाश में फहराते झंडों को काला करता है। जिस धरती पर फौजी बूटों के निशान हो और उन पर लाशें गिर रही हो, वह धरती यदि तुम्हारे खून में आग बनकर नहीं दौड़ती तो समझ लो तुम बंजर हो गए हो। तुम्हें यहां सांस लेने तक का अधिकार नहीं है। तुम्हारे लिए अब यह संसार नहीं है। आखिरी बात बिल्कुल साफ, किसी हत्यारे को कभी मत करो माफ, चाहे हो वो तुम्हारा यार, धर्म का ठेकेदार, चाहे लोकतंत्र का स्वनाम धन्य पहरेदार। अगर तुम ये नहीं मानते तो मुझे अब तुमसे कुछ नहीं कहना है। जय हिंद। थैंक यू सो मच।